आज मी व्हेज दम बिर्याणी बनवलेली आहे। तर पूर्ण प्रोसेस पाहूया कशी बनवायची, तर चला पाहूया। आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव। त्यासाठी मी इथे आलं लसणाची पेस्ट करून घेत आहे आणि पूर्ण प्रोसेस पाहूया आपण। आणि इथे पाहू शकता मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत। अर्धा किलो कांदे छान असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि इथे तेल तापायला ठेवले। आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। आपण व्हेज पुलाव करणार आहे, म्हणजे जसं बिर्याणी भात बनवतात सेम तसेच प्रोसेसनी व्हेज बिर्याणी बनवणार आहे। आणि इकडे मी पाणी तापायला ठेवले। यामध्ये आपण सेपरेट तांदूळ शिजवून घ्यायचा आणि इथे आता तेल तापून ठेवले। आधी कांदा हा सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित भाजला जातो तेलामध्ये। आणि इथे कांदा असा सुट्टा करून घेतलेला आहे आपण। आता तेलामध्ये टाकायचं। तेल छान तापलेलं आहे। कांदा चांगला तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्यायचा। आणि हा अर्धा किलो घेतलेला आहे आपण। अर्धा ते पाऊण किलोची बिर्याणी बनवत आहे, म्हणजे मी तांदूळ 1 किलो घेतलाय आणि सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्स घेतल्यात, ते आपण 1 किलोच घेतलेले आहेत, म्हणजे सगळ्या मिळून 1 किलो झालेले आहेत त्या व्हेजिटेबल्स। सो तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या मी व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत। आता हे आपण साफ करून घेऊया। आपण व्हेज पुलाव बनवत आहे त्यासाठी लागणारे ह्या सगळ्या व्हेजिटेबल आहेत। आणि त्यामध्ये मी ग्रीन पीस टाकत आहे आणि पनीर पण टाकत आहे आणि खूपच सुंदर आणि एकदम टेस्टी यम्मी असा होणार आहे आपला व्हेज पुलाव। तर पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। इथून पुढेही तुम्हाला छान छान व्हिडिओ असेच पाहायला भेटतील। इकडे पाहू शकता मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। इंद्रायणी तांदूळ आहे हा। इंद्रायणी तांदळाचा मी पुलाव भात बनवत आहे। आणि इकडे मी कांदा जो तळून घेत आहे तो थोडासा लालसर झालेला आहे, अजून थोडा कुरकुरीत झाल्यावर आपण तो काढायचा आहे। आणि इथे मी जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड केलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं खडा मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप पण टाकलेलं आहे। आणि आता त्यामध्ये जो स्वच्छ धुतलेला तांदूळ आहे तो ॲड करायचा आणि जास्त शिजवायचा नाही, 80% तांदूळ शिजवून घ्यायचा। आणि हा कांदा पण छान कुरकुरीत झाल्यावरच आपण काढणार आहे। आणि इथे पाहू शकता कांदा एकदम लालसर असा एकदम कुरकुरीत भाजून घेतलेला आहे आपण। आणि त्यानंतर आपण यामध्ये आता तांदूळ ॲड केलेले आहेत आणि हे जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला भात, एकदम म्हणजे 75% तरी शिजवायचा आणि 25% राहिलेला तो व्हेजिटेबल्समध्ये म्हणजेच भाज्यांमध्ये शिजवून घ्यायचा। तर पाहूया पुढची प्रोसेस। इकडे पाहू शकता जो आपण भात शिजवून घेतलेला आहे पांढरा इंद्रायणीचा, तो फुटलेला नाही अजिबात, सुट्टा तशाचा तसा आहे। आणि तो आपल्याला आता इथे पातेल्यामध्ये निम्मा आहे तो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जास्त शिजल्या जाणार नाही। या पद्धतीने आपण जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, गार करण्यासाठी ठेवायचा थोडासा। आणि किती सुंदर शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता। आणि इकडे थोडा आहे अजून, तो आपण दुसऱ्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही याच प्रोसेसने नक्की व्हेज बिर्याणी करा, खूप सुंदर होते। चिकन मटन बिर्याणीलाही पाठीमागे टाकते, इतकी सुंदर ही व्हेज बिर्याणी होते। इकडे पाहू शकता तुम्ही मी सगळे व्हेजिटेबल बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर चिखल वगैरे जास्त असतो भाज्यांना आणि आळी वगैरे पण असली तरी ती पाण्यावर येते। एखादी आळी भाजीमध्ये चुकून राहिली तर ती पाण्यावर येऊ शकते, म्हणून मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। आणि नंतर ह्या परत अजून दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या। आणि सगळे व्हेजिटेबल आहेत तुम्ही पाहू शकता याच्यात, जसं की बीन्स आहेत, फ्लावर आहे, परत गाजर आहे, बटाटे घेतलेले आहेत, वाटाणे आहेत, त्याच्यानंतर तोंडली आहेत, सगळे व्हेजिटेबल आहेत। आणि वाटाणा आणि बटाटा पावशर घ्यायचा आणि फ्लावर पण पावशर घ्यायचा। असे सगळे मिळून माझे जवळजवळ दीड 1 किलोच्या सगळे व्हेजिटेबल होतील। आणि त्यामध्ये पनीर 200 ग्रॅम घेतलेलं आहे मी आणि 2 टोमॅटो वगैरे चिरून घेतल्यात। आता आपण ह्या व्हेजिटेबल्सची सगळी ग्रेव्ही वगैरे तयार करून घेऊया। इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपला राईस पण छान गार होतोय, सुट्टा होतोय। आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया।
इकडे पाहू शकता सगळ्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. पनीर पण धुवूनच घेतलेलं आहे. आणि आता फोडणीसाठी आपण हिरव्या मिरच्या, पुदिना चिरून घेतला आहे, 3 टोमॅटो म्हणजे जवळजवळ पावशर टोमॅटो तरी घेतलेले आहेत, लिंबू घेतलेला आहे आणि आपण दही पण टाकणार आहे नंतर ग्रेव्हीमध्ये. तर आधी ह्या भाज्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. आता तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये या स्वच्छ धुतलेले व्हेजिटेबल आपण टाकून घेऊया. आणि या व्हेजिटेबल तेलामध्ये छान परतून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा 50% भाजून घ्यायच्या तेलामध्ये छान भाजल्याच्या नंतर मग त्याला मीठ वगैरे लागतं आणि चांगल्या शिजल्या जातात. कारण तांदूळ आपण आधीच शिजवून घेतलेले, त्यामुळं हे व्हेजिटेबल्स जे आहेत भाज्या सगळ्या त्या पण आपण छान तेलामध्ये 50% तरी शिजवून घ्यायचे. भाज्या लवकर पटकन शिजण्यासाठी आपण त्यामध्ये आधीच थोडंसं मीठ ॲड करायचं. ज्यावेळेस आपण हा भात म्हणजे तांदूळ शिजवून घेतलेला आहे त्यावेळेस पण आपण खडे मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ थोडंच टाकून घ्यायचं फक्त भाज्या पटकन शिजण्यासाठी. चांगल्या परतून घ्यायच्या या भाज्या तेलामध्ये छान. आणि तुम्ही व्हेज बिर्याणी कशी बनवता? आता सध्या श्रावण चालू आहे ना, त्यामुळे नॉनव्हेज सगळं बंद आहे. तर तुम्ही अशा प्रकारे व्हेज बिर्याणी करून बघा, तुम्हाला इतकी सुंदर वाटेल ना, खूपच छान लागते चवीला वगैरे. तर नक्की घरी ट्राय करा. आणि सगळ्यांचं मी म्हणजे सगळ्यांचा आभार मानते ज्यांनी मला सबस्क्राईब केले वगैरे. कारण माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. ज्यांनीही मला सबस्क्राईब केले त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. असेच प्रेम पुढेही राहू द्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असतील माझ्या चॅनलवर, आज नवीनच रेसिपी वगैरे बघत असतील माझे व्हिडिओ, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे पाहू शकता की आधी मी ज्यावेळेस सगळ्या भाज्या टाकून घेतल्या त्यावेळेस पाणी सुटलेलं होतं, पण आता एकदम सुट्टे असे छान व्हेजिटेबल झालेले आहेत त्या सगळ्या. आणि निम्म्या अर्ध्या कुक झालेल्या आहेत, म्हणजे निम्म्या अर्ध्या शिजलेल्या आहेत थोड्याशा. आणि राहिलेल्या आहेत ते ज्यावेळेस आपण या बिर्याणीला दम देणार आहे त्यामध्ये शिजून जातील. मग ह्या फक्त 50% शिजवून घ्यायच्या. आणि आता ह्या ऑलमोस्ट म्हणजे 50% शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, इथे बटाटा दाखवते मी तुम्हाला, थोडंसं शिजलं आहे, बस इतकंच शिजवून घ्यायच्या ह्या भाज्या. तेलामध्ये छान परतून घ्यायच्या फुल गॅसवरती 10-15 मिनटं. आणि ह्या साईडला काढून घ्यायच्या. आता आपण भाज्या काढून घेतलेल्या आहेत, यामध्ये ठेवूया फोडणीसाठी. आता फोडणीसाठी इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा, आणि टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट पण वाटून घेतलेली आहे. इथे पाहू शकता आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. शक्यतो तुम्ही आलं लसणाची पेस्ट बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी तयार करा, त्याला खूप टेस्ट असते, चव पण छान येते या बिर्याणी भाताला. तेलामध्ये थोडंसं पाणी उडलेलं आहे इथे, त्यामुळे आवाज पाहू शकता. तेल आणि पाण्याची थोडी खुस्ती चालू आहे. त्यांची खुस्ती थांबल्यावर आपण त्यामध्ये खडे मसाले ॲड करूया. आणि आत्ता आपण यामध्ये खडे मसाले ॲड करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण इथे मी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या. मिरच्यांना मधून थोडंसं हे करायचं, चिरून घ्यायचं, नाहीतर मिरची तेलामध्ये उडू शकते आणि उडून आपल्याला लागेल वगैरे. या भीतीने आपण मिरच्यांना थोडंसं मधून चिरून घ्यायचं. आणि मिरच्या छान थोडंसं तेलामध्ये भाजून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये आता हे टाकून घेऊया टोमॅटो. एका साईडला टोमॅटो टाकून घ्यायचा. हा टोमॅटो तुम्ही उभाही चिरू शकता, आणि जास्त जर तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही हा टोमॅटो उभा चिरून टाकू शकता. पण आता मला 1 किलोचीच बनवायची आहे, तर मी हा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे. आणि एक साईडला आपण ही आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची. आणि हे सगळं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं, एकदम परतून घ्यायचं असतं. आणि इथे पाहू शकता मी आता आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकून घेतलेली आहे. हे चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये पुदिना टाकून घ्यायचा.
पुदिना टाकला म्हणजे एक नंबर सुगंध, एकदम छान वास येतो बिर्याणीचा आणि चवीला पण एकदम छान लागते। आता हे सगळं तेलामध्ये छान भाजून झाले। आता त्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे आणि हळद छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया। आणि काही वेळेस असा सेम तुम्ही ह्याचा पण पुलाव करू शकता, सोयाबीनचा, तो पण छान होतो। हे छान पाहू शकता हळद टाकल्यामुळे किती छान कलर आलेला आहे। आता त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर 1 चमचा टाकायची, त्याने छान कलर येणार आहे आपल्या बिर्याणीला। आणि मी काही कलर यूज करत नाहीये, म्हणजे कलर पण टाकून 3 रंगांची वगैरे पण दम बिर्याणी छान होते, त्याने प्लेटिंग छान दिसतं। पण मी आपली घरी खाण्यासाठी बनवते, तर कलर वगैरे काही यूज करत नाहीये। तुम्ही तुमचा घरचा मसाला पण थोडासा त्यामध्ये टाकू शकता। आणि आता यामध्ये आपण धना पावडर टाकून घेऊया। धना पावडरनी पण छान चव येते। आता ऑलमोस्ट सगळे मसाले यामध्ये टाकलेले आहेत, फक्त बिर्याणी मसाला आहे तो आपण नंतर वरून टाकायचा आहे। आणि आता आपण यामध्ये दही ऍड केलेलं आहे, दही टाकून घ्यायचं थोडंसं, दह्याने पण खूप चव येते ह्या बिर्याणीला। व्हेज बिर्याणी तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही व्हेज बिर्याणी खाताय की चिकन मटन बिर्याणी खाताय, इतकी चवीला ही बिर्याणी छान होते। फक्त सगळे अंदाज व्यवस्थित आले पाहिजेत बिर्याणीचे। आणि वाटलं तर थोडंसं मीठ पण टाकून घेऊ शकता, कारण आपण थोडंसं मीठ व्हेजिटेबलमध्ये पण टाकले, पण हे जे मसाले टाकलेत त्याला पण थोडंसं मीठ लागेल, म्हणून थोडं मीठ मी आता टाकून घेतलंय। किती छान कलर आलेला आहे ग्रेव्हीला, पाहू शकता। आता हे छान परतून झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे स्वच्छ धुतलेले पनीर टाकून घ्यायचं। पनीर छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं, कारण पनीर आधी परतलेलं नाही, त्यामुळे ह्या ग्रेव्हीमध्ये पनीरला छान परतून घ्यायचं। छान असं तुम्ही कलर पाहू शकता, इतका सुंदर कलर आलेला आहे, किती छान दिसत आहे। तर विचार करा ही बिर्याणी चवीला किती सुंदर लागेल। आणि यामध्ये आपण थोडंसं लिंबू घेतलेलं आहे एक, ते पिळून घ्यायचं आता छान असं। पण लिंबाला काही आजकालचा रस नसतो जास्त, तर जास्त रसाळ अशी लिंबू नाही आहे ती, पण तरी पण 1 लिंबू तरी या बिर्याणीमध्ये तुम्ही टाकून घ्या। आता यामध्ये आपण एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे। एव्हरेस्टचं पूर्ण 1 पॅकेट टाकायचं, हे 10 वाला आहे आय थिंक, हां 10 रुपयेवाला आहे हे। 1 किलोसाठी इतकं सफिशियंट आहे, म्हणजे इतकं बास होईल 1 किलोसाठी, कारण खडे मसाले टाकलेले आहेत, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, परत लाल मसाला पण टाकला आहे, त्यामुळे थोडंसंच 10 रुपयाची बिर्याणी मसाला चालून जाईल। आणि इथे पाहू शकता हा बिर्याणी मसाला त्यामध्ये आपण टाकलेला आहे। आता तो एकजीव करून घेऊया, छान मिक्सअप करायचा। आणि मग आता यामध्ये व्हेजिटेबल टाकायचे जे आपण आधी भाजून घेतलेले आहेत त्या। आणि आता यामध्ये आपण हे जे आधी भाजून घेतलेले आहेत 50% व्हेजिटेबल, ते टाकून घेऊया सगळे व्हेजिटेबल्स। या सगळ्या भाज्या छान मसाल्यामध्ये मिक्स करायच्या, छान मसाला लागला पाहिजे त्याला। आणि पाहू शकता 1 किलोच्या वर ही सगळी मिक्स भाजी झालेली आहे। आणि आपण जे याआधी कांदा घेतलेला आहे तळून, तो पण आता यामध्ये ॲड करायचा। फक्त तो कांदा छान बारीक हाताने कुस्करायचा, एकदम कुरकुरीत झालेला आहे तो कांदा। आणि पाहू शकता किती छान कलर आलेला आहे। आणि आपण जो तळून घेतलेला कांदा आहे, अर्धा किलो घेतला होता, त्याचा पावशर पण झालेला नाहीये तळून, तो आता यामध्ये आपण ॲड करून घ्यायचा, छान मिक्सअप करायचा। किती छान कलर आलेला आहे पाहू शकता। कांदा थोडा म्हणजे जास्त काळा वगैरे करायचा नाही, लालसर भाजून घ्यायचा, त्याने खूप छान चव येते। भाजलेला कांदा जर तुम्ही टाकला या भातामध्ये तर एकच नंबर चव येते। आणि आपण त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण टाकलेले आहेत आणि तूप वगैरे टाकतो, त्यामुळे अजून यम्मी आणि टेस्टी अशी बिर्याणी तयार होते। इथे पाहू शकता मी खाली पातेल्याला तूप लावून घेतलेला आहे। आपण हा राईस आधी शिजवून घेतलेला, आता ग्रेव्ही पण म्हणजे
व्हेजिटेबल्स पण तयार करून घेतलेले आहेत, 50% वगैरे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण इथं दम देण्यासाठी थर लावून घ्यायचे. पहिलं यामध्ये भात टाकून घ्यायचा, खाली भाताचा एक थर, आणि मग मध्ये सगळे व्हेजिटेबल्स जे आपण इथे आहे या व्हेजिटेबल टाकून घ्यायच्या. तर स्टेप बाय स्टेप पहा तुम्ही. आता इथे खाली भाताचा थर लावलेला आहे आपण, आणि हा हाताने लावायचा व्यवस्थित सगळीकडून हे करून. आता त्यामध्ये हे व्हेजिटेबल्स सगळीकडे पांगून घ्यायच्या अशा एकसारख्या. सगळीकडे त्या भाजी लागली पाहिजे, म्हणजे सगळीकडे भाजीचा थर व्यवस्थित लागला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण दम देऊन झाल्याच्या नंतर खायला घेतो हा बिर्याणी भात, त्यावेळेस व्हेजिटेबल्स भाताबरोबर व्यवस्थित काढता येते बाहेर. तर पाहू शकता असा छान थर लावून घ्यायचा. आणि परत राहिलेला राईस आहे तो यामध्ये राईसचा अजून एक वरून थर लावायचा. आता आपण परत ती भाजी टाकलेली ती झाकून घेतली, परत भाताचा थर लावला आहे, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी वरून. तूप टाकून घ्यायचं सगळीकडून, असं पातेल्याला लावून घ्यायचं, जेणेकरून हा भात जास्त खाली चिटकू नये आणि व्यवस्थित शिजावा, करपू नये, करपट वास येऊ नये म्हणून तूप जास्त टाकायचं. आता ही राहिलेले व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे या भाज्या शिजवलेल्या आहेत आपण, त्या यामध्ये अजून एक थर लावून घ्यायचा. इथे पाहू शकता मी परत एक थर लावून घेतलेला आहे. आणि आता थोडंसं राहिलेला राईस आहे तो वरून टाकून घ्यायचा आपण. इथे थोडंच राईस राहिलेलं आहे, आणि झाकण ठेवून द्यायचा दम देण्यासाठी. एकदम यम्मी टेस्टी बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी. इथे पाहू शकता मी थर लावून घेतलेले, आणि जाड तवा घ्यायला ठेवलेला आहे. त्याच्यावर आधी कापड टाकून घेतले कॉटनचं, आणि मग त्याच्यावर जाड तवा ठेवायचा, आणि हे कापड साईडने सगळं वर घ्यायचं असं, जेणेकरून त्याला गॅसची आईल वगैरे लागू नये म्हणून. आणि यावरती अजून एक जड ठेवायचं, म्हणजे छान दम देता येतो. आणि आता इथे पाहू शकता मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि फुल गॅस केलाय. एक 10 मिनटं फुल गॅसवर ठेवायचा. हे पातीला आता या तव्यावरती ठेवून द्यायचं दम देण्यासाठी. अशा प्रकारे तव्यावरती पातीला ठेवून द्यायचं दम देण्यासाठी. आणि आता त्यावरती आपण जड काहीतरी म्हणून असा खलबत्ता वगैरे ठेवू शकतो. तर खलबत्ता ठेवून द्यायचा, जेणेकरून चांगली वाफ धरावी आणि छान दम बसावा या बिर्याणीला. तर बिर्याणी झाल्यावरती तुम्हाला मी नक्कीच दाखवन. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा. इथे पाहू शकता हे एका साईडने मी बिर्याणी काढलेली आहे, आणि लेयर्स किती छान दिसत आहेत, किती छान थर बसलेले आहेत. असं लेअरमध्ये बिर्याणी झाली पाहिजे. अशी व्हेज बिर्याणी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूप छान यम्मी टेस्टी, चवीला तर एकच नंबर झालेली आहे. मस्त वरून तुपाची धार टाकायची आणि ताव मारायचा की बिर्याणीवर राव. मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू फॉर वॉचिंग.